1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 मूठ जमिनीला टेकून कधीच परत वर घ्यायची आहे 1 2 3 4 5 शक्य होईल तेवढा वर घ्या 1 2 3 4 5 शक्य होईल तर डोकं लावा प्रत्येकाने कोशिश करायची आहे 1 2 3 4 5 पायाचा गुडघा वर घ्यायचा आहे छातीला टच करायचंय 1 2 3 4 5 1 2 3 4 5 वृक्षासन घ्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बॅलन्स करायला शिका 1 2 3 4 5 बॅलन्स करणार आहे कॉलर टिकून हात येणार आहे सूर्यनमस्कार घ्या बॉडीला कुठलं स्ट्रेच करून घ्यायचे हात कानापासून स्ट्रेच करायचे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बॉडीला स्ट्रेच करून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टाचा घेऊन उभं राहायचंय बॉडीला बॅलन्स करायचंय साईड टू साईड फक्त कंबर वाकवायची आहे पाय वाकवायचे नाही 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 नमस्कारासाठी प्रत्येकाने खाली बसा पायाचे शूज साईडला काढून ठेवा नमस्कार करताना योगा मॅट घ्या पहिला नमस्कार आपापल्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना आणि सर्व वडीलधाऱ्या माणसांना दुसरा नमस्कार देवदेवतेला कुलदेवतेला आणि समर्थांना तिसरा नमस्कार हे धरती मातेला जिच्यावर आपण छानसा वर्कआउट केलाय आणि तिने आपल्याला करून दिलाय छानशा धरती मातेला चौथा नमस्कार आपल्या गुरूंना जे गुरु आपल्याला जन्मापासून लागले ते गुरु जे गुरु आपल्याला कॉलवर लाभले आणि छान असं उत्तम असं मार्गदर्शन करतात सर्व गुरूंसाठी पाचवा नमस्कार देवा वेलनेस क्लबमधील सर्व सदस्यांसाठी सर्व आरोग्य सल्लागारांसाठी सर्व क्रिएट गुरूंसाठी आणि ज्यांनी ज्यांनी सकाळपासून नॉनस्टॉप वर्कआउट केलं त्यांच्यासाठी स्वतःसाठी सर तुमचं छान असं चॅनल मला तुमच्यासाठी सहावा नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि सीमेवरील जवानांसाठी थँक्यू सर यस बहुत बढ़िया वर्कआउट मैम जबरदस्त ऐसा वर्कआउट और जबरदस्त ऐसा रिजल्ट भी सुनेंगे चलो पहले तन का व्यायाम तो हमने कर चुके हैं अब मन के लिए 2 मिनट निकालने दोस्तों तो यस सुखासन में बैठ जाना है और ओम का उच्चारण करना है ओम अपने आप में एक बहुत बड़ा वर्ड है तो ध्यान से करना है सांस को अंदर भरना है और सांस को छोड़ते समय ओम का उच्चारण करना है
यस दोस्तों, अपने हथेली को एक दूसरे के ऊपर घिसना है, अपने आंखों के ऊपर रखना है और धीरे से आंखों को खोलना है। मैं प्रताप गुले आज का दिन का आपको तहे दिल से स्वागत करता हूँ और जबरदस्त ऐसा रिजल्ट लेंगे दर्शना गायकवाड़ मैम के साथ में। यस दर्शना मैम अनम्यूट करना है। यस बहुत ही अच्छा रिजल्ट है मैम आपका। चलो रिजल्ट बताओ आपका। गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। माझं नाव दर्शना संतोष गायकवाड, मी विक्रमगडवरून आहे. माझे वेलनेस कोच आहेत करुणा किरण मॅडम, प्रताप फुले सर, सुलोचना भांगरे मॅडम, भांगरे सर आणि डॉक्टर जेते सर. या कॉलला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझी वाढती वजन, वाढतं शुगर आणि खूप सारे डिसऑर्डर होते, युरिन इन्फेक्शन. आणि या कॉलला जॉईन होण्याच्या आधी माझी 400 शुगर यायची, चरबीची शुगर झालेली, चरबीचं प्रमाण वाढलं, शुगर वाढलेली, चरबी म्हणजे 82 किलो वजन झालेलं. माझ्या हाईटनुसार खूप जास्त वजन होतं. बसता यायचं नाही, उठता यायचं नाही, कुठे फिरता यायचं नाही, काय चांगले कपडे घालता यायचे नाही. खूप सारे डिसऑर्डर होत्या. चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे शुगर 450 राहायची आणि त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन झालेलं, किडनी डॅमेज व्हायची शक्यता होती, म्हणजे जवळपास होतच चाललेली. त्याच्या टेस्ट सुद्धा आम्ही केलेल्या. खूप सारे प्रयत्न करायची, खूप साऱ्या गोळ्या खायची, शुगर, बीपी सगळ्याच गोळ्या खाव्या लागायच्या. शेवटच्या तर थायरॉइडची सुद्धा टेस्ट करायला दिलेली. पण जेव्हा मला कॉल आणि मला डॉक्टरने सांगितलेलंच होतं की मॅडम तुमचं शरीरात चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे शुगर झालेली. मला शुगर म्हणजे मला चरबीची शुगर होती, चरबीमुळे शुगर झालेली. आणि प्रत्येक डॉक्टर हेच बोलायचे, डॉक्टर करायची की मॅडम तुमच्या शरीरातून 20-22 किलो फॅट लॉस झालं तर तुमची शुगर कमी होईल किंवा नाहीशी होईल असं सांगायचे मला. कारण फक्त चरबीची शुगर होती मला आणि मी मनावर घ्यायची नाही. खूप साऱ्या गोळ्या खायची आणि डॉक्टर करायचे. मला वाटलं डॉक्टरमध्ये होईल, गोळ्यांनी होईल आणि चालायची 7-7 किलोमीटर चालायची, पण मला कधी कुठेही फरक आला नाही. डिसऑर्डर खूप वाढत चाललेल्या. शेवटला तर युरिन इन्फेक्शन. स्क्रीन पे जो फोटो है वो आपका ही है? हाँ सर, माझाच आहे. क्या बोलना चाहोगे आप इस फोटो के बारे में? यकीन नहीं होता है कि आपका फोटो है. हा सर, हाच फरक आता जाणवतोय. खूप छान वाटतोय आता. आणि जेव्हापासून 3 महिन्यातच मी व्यवस्थित एक्सरसाइज चालू केली आणि आहार कंटिन्यू आहार घेतला. वेलनेस कोचचं गायडन्स घेतला प्रॉपर आणि फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3 आणि वुमन चॉईस सगळे प्रोडक्ट खाल्लेले आहेत. आणि तेव्हा मी 3 महिन्यातच खूप छान असं मला म्हणजे जसं रिझल्ट भेटत गेला तशी खूप एनर्जी वाढत गेली. आणि मला तर स्वप्नात म्हणजे मला अजूनपर्यंत जे लोक बघतात ते खरंच त्यांना वाटत नाही की ही मी आहे. प्रत्येक वेळी सांगायला जातो लोकांना हा ही मी आहे. कारण लोकांना खरंच वाटत नाही की एवढा सुद्धा बदल होऊ शकतो. आणि मी या कॉलला जॉईन होऊन 3 महिन्यातच मी 22 किलो फॅट लॉस केला. खूप मेहनत केली, खूप सारं वेलनेस कोचचं ऐकून खूप कडक डाएट केलं आणि प्रॉपर आहार घेतला. तेव्हा कुठे मला हा फरक जाणवलाय. आणि प्रत्येकाला एवढंच सांगेल, कॉलला टिकून राहा. रिझल्ट 100% आहे. 1 महिना 2 महिना करून कॉल सोडून गेले तर परत वाटपाव नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने कॉलला टिकून राहा, एक्सरसाइज करा, आहार घ्या आणि वेलनेस कोचचं गायडन्स घेत राहा. 100% रिझल्ट आहे. यस मैम, बहुत ही बढ़िया रिजल्ट है आपका. जबरदस्त ऐसा रिजल्ट है. कुछ लोग हैं मैम जो सिर्फ वर्कआउट करते हैं, सखत संतुलित आहार नहीं लेते, उनके लिए क्या बोलना चाहेंगे आप? वर्कआउट शरीर अपने कॉल पे वर्कआउट 20% है, लेकिन मैं बोलूंगी कि वर्कआउट करना ही चाहिए क्योंकि शरीराला वर्कआउटमुळे खूप एनर्जी म्हणजे पूर्ण दिवस आपला फ्री राहतो. आपण जी ऊर्जा सकाळी शरीरातून एक्सरसाइजने आपण शरीर आपलं एवढं लवचिक होतं, आपल्याला असं वाटतं की नाही मी आहारच घेईन, एक्सरसाइज करणार नाही, मला एक्सरसाइजला उठवणार नाही. पण आहार घेऊन आपल्या शरीराची नीड पूर्ण होते. पण जी शरीराला आपल्या पूर्ण शरीर आपलं जेव्हा आपल्या शरीरातील चरबी कमी होते तेव्हा शरीराला खरी एक्सरसाइजची गरज आहे. एक्सरसाइजने शरीर आपलं खूप फ्री राहतो आणि खूप छान असं म्हणजे एवढी एनर्जी येते एक्सरसाइजनी. मी पहिला 2 टाइम एक्सरसाइज करायची, पण आता मुलीसाठी मला ट्युशन लांब असल्यामुळे संध्याकाळची मला थोडीशी भेटते. कधी मी कॅमेरा चालू नाही ठेवत, पण मी करते. पण मला खूप आवड आहे एक्सरसाइजची. आणि जेव्हापासून मी या कॉलला जॉईन झाले
मी प्रॉपर एक्सरसाइज करते. कोणत्या पण सरांनी मॅडमनी सांगावं की मॅडम कुठेतरी गेली किंवा काहीतरी म्हणजे 1-2 दिवसाचा खाडा असतो, पण मी एक्सरसाइज चुकवत नाही. कारण 1 दिवसाची मी माहेरी जरी गेली ना तरी मला 2 दिवस एक्सरसाइज चुकली तरी मला शरीर पूर्ण जड होऊन जातो. शरीराला आपल्या सवय लागलेली आहे, एक्सपेक्ट केलेली पूर्ण शरीर फ्री राहतं. खूप छान वाटतं. म्हणून प्रॉपर एक्सरसाइज करणं हे गरजेचंच आहे. मॅम फक्त एक्सरसाइज केली असते आणि सकस आहार घेतला नसता तर तुम्हाला डायबिटीजचा रिझल्ट आला असता का? नाही सर, नाही. प्रॉपर डायबिटीजच्या रिझल्टसाठी सकस संतुलित आहार खूप गरजेचं होतं. कारण त्याच्यानेच आपलं वजन, कारण आपण जेव्हा डाएट करतो तेव्हा आपण आपल्याला म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा डाएट असतो, पण आपण जेव्हा डाएट करतो तेव्हा खूप कमी आपला आहार आपण पोटात टाकतो आणि आपल्या पोटाची नीट भागत नाही आणि शरीराची सुद्धा नीट भागत नाही. ती नीट भागवण्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहार खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने सकस संतुलित आहार घेऊनच डाएट करा. जर तुम्ही बिना सकस संतुलित आहार घेऊन डाएट कराल तर तुम्हाला थकवा, अस्वस्थपणा येणारच आहे आणि मग सांगतात सर मला जमत नाही, अस्वस्थपणा येतो, थकवा येतो, असं तसं. पण मी प्रत्येकाला सांगेल की प्रत्येकाने सकस संतुलित आहार पण घ्या आणि एक्सरसाइज पण करा आणि प्रॉपर वेलनेस कोचच्या गायडन्सनुसार चाला. 100% आहार आहे आणि एफपी जीवन आहे. थँक्यू सर. थैंक यू मैम, आप ग्रेट हो, बहुत ही बढ़िया रिजल्ट आपका। तो चलो हम आप जाएंगे माधुर विक्रमगढ़। यस, अनम्यूट करना है मैम, 1 मिनट अनम्यूट करना है। यस, आपलं नाम बताना, आपलं नाव सांगायचं आहे, किती दिवसापासून या कॉलवर आहेत, तुम्ही सकस आहार घेता का, किती वर्ष झाली आणि तुम्हाला काय फायदा झालाय? Yes, sir. Great morning all of you. मी बोलले बाय प्रोफेशन हाऊसवाईफ आहे आणि ह्या कॉलला जॉईन होऊन मला 2.5 ते पावणे 3 वर्ष झाले. आमच्या सरांच्या वाढत्या वजनामुळे कॉलला जॉईन झालेलो. माझं वजन एवढं नव्हतं. वजन नसलं तरी फॅट म्हणजे कोलेस्ट्रॉल आपण जे म्हणतो ते भरपूर होतं, पण त्याच्यामुळे थकवा यायचा. मला असं वाटायचं वजन तर जास्त नाही पण थकवा का येतो, पण कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यामुळे थकवा यायचा. खूप असं थकल्यासारखं वाटायचं. कामामध्ये असं कंटाळा यायचा काम करायचा. जास्त ओव्हरलोडिंग काम केलं का असं वाटायचं की मी भरपूर काम केलं, त्याच्यामुळे थकवा यायचा. पण नंतर मी पण सरांच्या मागं हळूहळू वर्कआउट करायला सुरुवात केली आणि म्हणजे अगदी फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे का आपल्याला नुसतं बारीक होण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठीच वर्कआउट करायचं नाहीये, तर अख्खा दिवस आपल्याला वर्कआउट केल्यामुळे फ्रेश वाटतं. अगदी घामाची अंघोळ होते, त्याच्यामुळे जे बॅड जे कोलेस्ट्रॉल असतं ते घामावाटे आपल्या निघून जातं. पण घामावाटे जे चांगले फॅट असतात ते पण निघतात आणि वाईट असतात ते पण निघतात. त्याच्यामुळे आपल्याला सकस संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला जे बाहेर टाकायचं ते तर निघतंच, पण आपल्याला आपल्या बॉडीसाठी काय घ्यायचं ते आपल्याला ह्या सकस संतुलित आहारामधून मिळतं. मी बनवायला घेतलंय पण पूर्ण झाला नाही. पण हे आपलं जे सकस संतुलित आहार आहे फॉर्म्युला 1 हे आपल्याला घ्यायचं आहे. तसेच आपला ये जो स्क्रीन पे फोटो दिख रहा है आपका ही है? येस सर, माझंच आहे. फॅट जास्त म्हणजे वजन वाढलेलं जाड असं वाटत नव्हतं, पण फॅट होते. फॅट दिसत नव्हते पण होते. ते आपलं BMI केल्यानंतर आपण फॅट जाणून येतात त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यांनी आपल्या बॉडीचं पूर्ण चेकअप करायचं आहे. BMI त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजून येईल का आपल्या बॉडीमध्ये कोणते फॅट जास्त आहे कोणते कमी आहेत, तर ते ओळखू येतं. आणि यस, 60 किलो वरून 53 किलो. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. यस, एक और फोटो मैं आपको दिखाना चाहता हूँ. यस, आपका ही फोटो है? हाँ यस सर. ओके ओके. हम दोनों भी बहुत हेल्दी थे पहले, अभी फिट हो गए. थैंक यू मैम. कुछ लोग हैं मैम जो खाली एक्सरसाइज करते हैं, उनका मानना है कि एक्सरसाइज से हमको फायदा मिलेगा. असं आहे का सकस आहार न घेता फक्त व्यायाम केला चालेल असं आहे का मॅम? नाही, सकस आहार न घेता व्यायाम केल्यामुळे आपल्या फक्त
फॅट तर लॉस होईल, वजन पण कमी होईल, पण थकवा भरपूर येईल. आतले जे आतडे आहेत ते थकून जातात सर. त्याच्यामुळे सकस संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. ते सकस आहार घेतल्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि एनर्जी येते. तुम्ही सकाळी विचारल्याप्रमाणे एनर्जी ड्रिंकचे काय फायदे आहेत, तर मला धाप लागली होती आणि ती धाप लागू नये म्हणून आपल्याला सकाळी एनर्जी ड्रिंक घ्यायचं असतं. मध्ये मी अगोदर एक ग्लास घेतलेला होता, नंतर ग्लास मी भरून ठेवलेला होता. मध्ये आपल्याला एनर्जी ड्रिंक पण घ्यायचं आहे. तसेच 24 आपल्याला अख्खा दिवस जरी तुम्ही उपवास केलेला असला आणि ते 24 हायड्रेट घेतलं तरी आपल्याला अख्खा दिवस फ्रेश वाटतं, अगदी एनर्जी आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे याच्यावर कोणी डाऊट घ्यायचा नाही. अगदी तुम्हाला आपण स्वतः जेव्हा घेतो ना तेव्हा आपल्याला कळतं, म्हणून दुसऱ्यांचं न ऐकता आपण स्वतः अगोदर ट्राय करायचं, घेऊन बघायचं, आपल्याला काय फरक जाणवते ते बघायचं आणि खरोखरच तुम्ही सकस संतुलित आहार घ्या. हे तर कारण मला भरपूर फरक जाणवतो, त्याच्यामुळे मी न चुकता वर्कआउट तर करतेच, त्याचबरोबर सकस संतुलित आहार सुद्धा घेते आणि जे आपले गोळ्या आहेत, समजा वुमन चॉईस झाले अशा, तसेच जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम ह्या गोळ्या सुद्धा घेते. येस, आम्ही असं ऐकलंय मॅम का देवा वेलनेस मुळे तुम्ही खूप खुश आहात. तुमचा स्वयंपाक करण्याचा त्रास वाचलाय असं आम्हाला कळलंय, खरं आहे का ते? हो सर, नक्कीच. कारण माझा मुलगा आणि माझे मिस्टर म्हणजे त्यांना ना ते सकाळी तर पोहायला जायचे, वॉकिंगला जायचे आणि वॉकिंग करून आल्यानंतर त्यांना एवढी भूक लागायची ना का ते सकाळी तर नाश्ता म्हणजे आपला सामान्य माणसाचा जो नाश्ता असायचा ते त्यांचा म्हणजे अगदी जे जेवण असायचं ना तो त्यांचा असायचा. कारण नाश्त्याला कोणी 3 चपात्या खाऊ शकत नाही. एक चपातीमध्ये नाश्ता होतो आणि मी सकाळी 8 वाजता समजा त्यांना चपाती नाश्त्याला द्यायची. दुपारी 11-12 वाजेपर्यंत लगेच त्यांना जेवण लागायचं, तर जेवण पण करायची मी. एका टायमाला 8 भाकरी करायची तांदुळाच्या. ते दोघी बापले का संपवायचे आणि मी एवढी वैतागून जायची ना, म्हणजे संध्याकाळी सुद्धा तेवढा स्वयंपाक, म्हणजे अख्खा दिवस मी स्वयंपाकातच राहायची. मला असं वाटायचं की तुमचं पोट आहे का एखादा विहीर आहे की तुम्ही त्याच्यात भरतात. काहीतरी कंट्रोल करा. पण नंतर आम्हाला जेव्हा हा ट्रॅक मिळाला, कारण त्यांना ते व्यायाम तर भरपूर करायचे, पण आहाराचं मार्गदर्शन अजिबात नव्हतं. त्याच्यामुळे व्यायाम करायचे त्यांना असं वाटायचं की मी भरपूर व्यायाम करतो, त्याच्यामुळे भरपूर खाल्लं तर माझं वजन वाढणार नाही, पण ते जे आपली कमी असते त्यांची ती वाढतच चालली होती, कारण त्यांना आहार मार्गदर्शन नव्हतं ना. कारण कधी तर तिकडे मित्र भेटले तर कधी तिकडे वडापाव खाऊन यायचे गरम गरम, कारण वडापावचा वास कसा घमाट येतो आणि अगदी ते तिकडे बोलवतं पण तिकडे जायचं नाही असं आपण म्हणतो, पण गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी थँक्यू म्हणेल मी देवा वेलनेस फॅमिलीला आणि माझ्या मिस्टरांना त्याचं महत्व पटलं की नाही गुलाबी है मगर जाने का नाही हे, आणि ते कधी गेले नाही तिकडे, ते अगदी फिट आहेत. कारण त्यांना त्या ट्रॅकवर आल्यानंतर आहाराचं योग्य मार्गदर्शन मिळालं. काय खायचं काय खाऊ नये, उपाशी तर राहायचं नाही, पोटभर खायचं, कारण त्यांना उपाशी कधी राहिलंच जात नव्हतं. पण हळूहळू माझा पण स्वयंपाकाचा त्रास कमी झाला. 8च्या भाकरी 5वर आल्या आणि 5 भाकरीमध्ये आम्ही पूर्ण फॅमिली जेवतो. एवढा बदल झालेला आहे. कारण नुसतं जेवण करायचं म्हणजे हे नाही, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं काय नाही हे नाही, नुसतं भरायचं म्हणजे भरायचं, पोट भरलं म्हणजे आपलं जेवण झालं असं नाही, पण आपल्या शरीराला त्याच्यातून काय मिळतं हे आपण बघत नाही. तर आपल्याला जे आपले वेलनेस कोच सांगतात, समजा फॉर्म्युला 1 घ्या, फॉर्म्युला 2 घ्या, तर त्यांचं ऐका. ते सांगतात कळकळीने, तर त्याच्यामध्ये काहीतरी आहे. कारण आम्ही ऐकलं, आम्ही योग्य मार्गावर आहोत आणि आम्हाला खूप त्याचा फायदा झाला. आपले वेलनेस कोच कोण आहे मॅम? माझे वेलनेस कोच सुलोचना भांगरे मॅडम, भांगरे सर, फुले सर. यस, तो चलो बहुत बढ़िया रिजल्ट है मैम का. चलो इनके लिए क्लैपिंग तो बनता है बस, जोरदार क्लैपिंग होना चाहिए. दर्शना गायकवाड मॅम, विक्रमगड अँड माधुरी फुले मॅम, विक्रमगड यांच्यासाठी. ऑल लीडर्स कॅमेरा ओपन करा. Joy,
अरे चाहिए कहाँ कोरी, अरे चाहिए कहाँ तेरे पीछे ये तोरा आई तो आई बहुत अच्छे रंजन जी, क्या बात है? आप रेडी हो? मुझसे दिल चाहूंगा क्या मैं तुझको पुकार करके, अरे तुझसे दिल चाहूंगा क्या मैं तुझको पुकार करके, जिया में कोई बात जबा में कोई बात, कैसी तू पति है नी आई बहुत बढ़िया वर्कआउट, बहुत अच्छा वर्कआउट किया मैम आपने, आप ग्रेट हो। यस, तो चलो ऑल लीडर्स, बहुत बढ़िया वर्कआउट किया सबने और बहुत ही मजा आया मुझे चेयरअप करने में आप लोगों के साथ में। तो चलो दोस्तों, आज का लास्ट का मैसेज देता हूँ और यहीं से कॉल खत्म करते हैं क्योंकि थर्ड बैच की तरफ आपको जाना है। तो यस, बहुत बढ़िया। यस, लास्ट का मैसेज, हर दिन एक ही मैसेज है दोस्तों, बहुत इंपॉर्टेंट है। जिस मैसेज की वजह से मेरी लाइफ बदली है, एक ही मैसेज देता हूँ, हर दिन अपने वेलनेस कोच को कॉल करना है। आपको सही में अगर सही रिजल्ट चाहिए ना, तो हर दिन अपने वेलनेस कोच को कॉल कीजिए बस, और उसका सुनिए, आंख बंद करके उसका सुनिए। तो चलो दोस्तों, थैंक यू वेरी मच, मेरी तरफ से इतना ही था। गुड मॉर्निंग बोलना है जोर से और मैं कॉल हैंड ओवर करता हूँ सम्माननीय भांगरे सर। यस सर जी, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। Yes, good morning all of you. Good morning, very good morning. यस सर जी, कंटिन्यू करना है। Yes, sir. Yes, thank you very much, all of you. Amazing as a cheer up, amazing as a workout, all participant member. आणि नक्कीच सर्व सदस्यांनी अमेजिंग असं वर्कआउट केलं। चलो हम तीसरी बैच की तरफ जाएंगे। ऑल पार्टिसिपेंट मेंबर, फैन बंद करना है आणि कैमरे ऑन करना है। यस, आणि अमेजिंग असं नॉन स्टॉप 45 मिनट वर्कआउट के लिए रेडी रहना है। तो हम जाएंगे सपाड़े पालघर से लाइव वर्कआउट होने वाला है। यस, ग्रेट वेलनेस कोच समता मैडम के साथ। यस, गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग सर।